साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेटवस्तू सोबतच मिळवा 5000 पर्यंत कॅशबॅक, 0% डाउन पेमेंट, 0% व्याजदर। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, संपर्क 93 25 42 22 32 आणि 77 09 80 59 05। चैतन्य दूध, आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने, तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल। शेवगाव तहसील कार्यालयासमोर भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अरुण मुंडे यांनी आमरण उपोषण सुरू केलं। शेवगाव नगर परिषदेमध्ये सुरू असलेला अनागोंदी कारभार तात्काळ थांबवावा आणि शेवगाव नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची बदली करावी, तसेच पूर्ण वेळ मुख्याधिकारी शेवगाव नगर परिषदेला मिळावा, तसेच शेवगाव मध्ये साचलेल्या घाणीच्या प्रश्नावरती तातडीने उपाययोजना करण्यात याव्या, शहरामधील स्ट्रीट लाईट्स ताबडतोब सुरू करण्यात याव्या, नगर परिषदेच्या सर्व विभागांचे सोशल एडिट करावं, शहरामध्ये झालेल्या प्रस्थापित DPR चुकीच्या पद्धतीने झालेला असेल तर त्याचे संपूर्ण निरीक्षण करण्यात यावं। या मागण्यांसाठी गुरुवारी 18 जुलै रोजी मुंडे हे शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत। शेवगाव नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारासंदर्भात आज मी आणि माझ्यासोबत आमचे नगरपालिकेचे नगरसेवक, नगराध्यक्ष, सर्व भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे पदाधिकारी, शहरचे पदाधिकारी आज उपोषणाला बसलेले आहेत। आता शेवगाव शहर हे एक 50,000 ते 55,000 लोकसंख्येचं गाव आहे, पण गेल्या 10 वर्षापासून शेवगाव शहरमध्ये पाण्याचे अतोनात हाल जनतेचे होत आहे। 1 वर्षापूर्वी नगरपालिका शेवगावचं नगर उत्थान अंतर्गत महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगर उत्थान अंतर्गत पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आणि त्याचं टेंडर झालं, पण टेंडर झाल्यापासून त्याची घरघर सुरू झाली। टेंडर फ्लॅश झाल्यानंतर 51 शासनाचा टेंडर फ्लॅश करण्यासाठी आदेश निघाल्यानंतर 51 दिवसामध्ये काम सुरू झालं पाहिजे असं शासनाचं परिपत्रक आहे आणि जो शासनाने प्रमा दिली त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे, पण टेंडर झाल्यानंतर 4-5 महिने आम्हाला टेंडर द्यायला लागलं, वर्क ऑर्डर, आणि वर्क ऑर्डर दिल्यानंतर गेले 1 वर्ष झालं, 1 वर्ष होऊन गेलंय, आज पाणी पुरवठ्याचं कुठेही काम चालू नाही। त्या संदर्भात मागे माननीय कलेक्टर साहेबांकडे 2 वेळेस आम्ही सर्व नगरसेवक, कलेक्टर साहेब, प्रशासकीय अधिकारी, ठेकेदार याच्या मीटिंग झाल्या, पण त्याच्यात कुठेही प्रगती झाली नाही। नंतर काही दिवसांनी काय आत्तामध्ये कळलं की ठेकेदारावर गुन्हा दाखल झालाय। ठेकेदाराने आधी DD दिलता, तो ह्याच प्रशासकांनी त्याचा DD परत दिला आणि DD परत देऊन बँक गॅरंटी घेतली, पण ती डुप्लिकेट आहे असं 9 महिन्यानंतर ह्या प्रशासनाला कळलं। परंतु हे प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातलं पत्राचा युद्ध गेले 9 महिन्यापासून चालू। हे म्हणतो हे जागा नाही, टाकीची जागा नाही, फिल्टरची जागा नाही, मी काम करू शकत नाही, हे म्हणतो ते तुम्ही घ्यायच्या, ऑन पेपर नाही, पण आमची चर्चा झाली की ठेकेदारांनी जागा घ्यायच्या, हे असं काहीतरी उत्तर देण्याचं काम प्रशासन होत आहे। आज शेवगाव शहरमध्ये नगरपालिका ही शेवगाव मधून जवळजवळ 3 किलोमीटर बाहेर आहे, कुणी जाऊन पाहू शकतं, तिथं कोणतीही लोकवस्ती आसपास नाही, जवळजवळ 3 किलोमीटर त्या नगरपालिकेच्या लोकवस्ती नाही आणि शेवगाव शहरच्या बाहेर 3 किलोमीटर नगरपालिका आहे। सर्वसामान्याला दाखले असतील, उतारे असतील, काही अर्ज असतील, भानगड्या छोटे छोटे काम असतील, 3 किलोमीटर जाणं म्हणजे प्रत्येकाला 100 रुपये खर्च आहे, रिक्षा करणं, रिक्षाने जाणं, गोरगरीबाला एवढा त्रास आहे, पण वारंवार मागणी करून कुठंही ती नगरपालिका शेवगाव शहरमध्ये आली नाही, म्हणजे ही जनतेची अडवणूक आहे, हाल आहे। संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव।